माझं नाव विद्या आहे. माझं नाव ज्योतिरा बेस्ता आहे, SYBS सोशल वर्क स्पेशल. नमस्कार, माझं नाव प्रवीण पाटील केपळे. नमस्कार, माझं नाव प्रणाली पाटील केपळे. 1947 ला भारत स्वतंत्र झाला व 1950 नंतर भारताने राज्यघटना अंमलात आणली. 1990 नंतर भारताची चिंतन करणे गरजेचे वाटते, कारण की 1990 नंतर भारताने जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण हे धोरणे अंमलात आणली. म्हणून आपण आता जागतिकीकरणाबद्दल चर्चा करू. तर तुमचं काय मत आहे? बरं, म्हणजे जागतिकीकरणाची जर स्पेसिफिक व्याख्या करायला गेलं तर जागतिकीकरण म्हणजे असं की एखाद्या सीमेच्या पलीकडे जाऊन, एखाद्या प्रदेशाच्या सीमेच्या पलीकडे जाऊन, देश असो राज्य असो, तर त्याच्या पलीकडे जाऊन त्याची संस्कृती, आचार विचार, व्यापार, वेगवेगळ्या परंपरा यांची देवाणघेवाण म्हणजे जागतिकीकरण असतं. आणि जागतिकीकरणाचं जर समाजाशी रिलेशन जोडायचं झालं, संबंध जोडायचा झाला तर एखादी संस्कृती आणि दुसऱ्या प्रदेशाची संस्कृती यांच्यामध्ये एक प्रकारची चांगल्या प्रकारे देवाणघेवाण होऊ शकते. आणि 1990 नंतर हे धोरण अवलंबल्यामुळे भारतीय समाज विविधतेने नटला गेला आणि त्यामुळे जागतिकीकरण हे भारतीय समाजावर प्रभाव पाडणारा एक महत्त्वाचा मुद्दा ठरला. जागतिकीकरणामुळे असं झाले की एक समाज फक्त त्या क्षेत्रापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्या समाजाने विविध देशाच्या संस्कृती म्हणा, साहित्य म्हणा, क्रीडा म्हणा अशा विविध क्षेत्रात त्या स्वतः ग्रहण केलं व त्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये ते स्वीकारलं व त्यात नाव कमवण्याची त्यांनी संधी मिळाली. त्यामुळे जागतिकीकरणामुळे समाजाचा विकास व त्याची नवीन धोरणांची स्वीकारण्याचा उपयोग झाला. जागतिकीकरण समाजात सर्वांगीण विकास तुम्हाला बरोबर आहे, पण जागतिकीकरण झालं त्याच्यामुळे काय झालं तर व्यापार वाढले, आचार विचार प्रदान वाढले, पण मतभेद पण लोकांमध्ये निर्माण झाले ना. संस्कृतीबद्दल पण मतभेद निर्माण होऊ शकतात देशादेशांमध्ये. जरी ते मतभेद निर्माण झाले असले तरी जागतिकीकरणामुळे जगाचं एक संपूर्ण खेळात रूपांतर झालं आणि आपलं राष्ट्र किंवा आंतरराष्ट्रीय स्वयंपूर्ण बनली, ती प्रत्येकाला प्रगत होण्याची संधी मिळाली. हे सुद्धा जागतिकीकरणामुळे शक्य झालं. आणि भारतीय समाजाची ज्या दिशेने विकास होत आहे, ज्या दिशेने गती होत आहे, त्या ह्याच्यामध्ये जागतिकीकरण हे जग एक खेळ झाले हे सहज सिद्ध होऊ शकते. एक समाज दुसऱ्या समाजासाठी आदर्श. अशा प्रकारे जागतिकीकरणाचे मुद्दे असे निष्पन्न होते की जागतिकीकरणाचा फायदा आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला, परंतु त्याचे फटके मध्य वर्गाला बसले. वेळापूर्वी आपण दुसरा मुद्दा वाढवला तो म्हणजे लोकसंख्या. तर ते तुमचं काय मत आहे? लोकसंख्या जर बोलायला गेलं तर लोकसंख्या हे आर्थिक किंवा राष्ट्रीय एक बळ म्हणून वापरता येऊ शकतं. जरी लोकसंख्या ही एक समस्या म्हणून असली तरी असं कुठे आहे की लोकसंख्येमुळे काहीच फायदा होत नाही. आज बघा अमेरिका किंवा इतर राष्ट्र आपल्या देशाकडे कसे बघतायत तर भारत हा जगात लोकसंख्येच्या दृष्टीने 2 नंबरचा राष्ट्र म्हणून बघितलं जातं. त्यामुळे सगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रभाव पडतो, कारण लोकसंख्या आपल्याकडे जास्त आहे, त्यामुळे मनुष्यबळ जास्त आहे आणि याच्यामुळे भारतीय सैन्य अत्यंत प्रभावी होऊ शकते. पण लोकसंख्येचा भारतीय समाजावर आपल्याला एक वेगळा निगेटिव्ह प्रभाव झालेला दिसून येतो. असं म्हणतात आता लोकसंख्या वाढली की लोकांची संख्या वाढण्यात आली. आज जरी आपण 1990 नंतर बघितली की लोकसंख्या ही आपली जास्त प्रमाणात वाढली, जन्मदर वाढला, मृत्यूदर कमी झाला, त्यामुळे बेरोजगारी आली आणि याचा भारतीय समाजावर खूप वेगळा परिणाम झाला. जर एखाद्या सामान्य माणसाचं घर घ्यायचं म्हणलं त्याला नोकरी मिळत नाही, कारण की लोकसंख्या जास्त आहे. नोकरी नाही मिळाली की घरामध्ये त्याला पैसे देता येत नाही. पैसे नसेल तर त्याच्या ज्या अन्न वस्त्र निवारा या मूलभूत ज्या सुविधा म्हणतो आपण मानवाला लागतात त्या पूर्ण होत नाही. आणि आजकाल एका समाजाला शिक्षण हे एक म्हणजे त्याचे मूलभूत घटकच झाले, पण तो पण त्याला मिळत नाही. बरोबर आहे, थोडक्यात सगळ्याच गरजा कमी पडल्या ना, जागेची कमतरता झाली, शिक्षणाच्या सोयी कमी झाल्या, आरोग्याच्या सोयी पण कमी झाल्या, लोकसंख्या वाढीचा तो एक परिणाम झाला. जरी तसं असलं तरी आपण लोकसंख्येकडे फक्त जर निगेटिव्ह दृष्टीने बघितलं तर निगेटिव्ह आपल्या समोर येणारच. पण ज्यावेळी आपण लोकसंख्येकडे असं बघू की सैन्यामध्ये आज सैन्यामध्ये मुलं कमी झाले तर सैन्यामध्ये मुलं पाठवू शकतो. आज गटागटावर बसणारी जी युवा पिढी आहे त्यांना उचलून आपण ज्या ठिकाणी खरंच कामाची गरज आहे त्या ठिकाणी त्यांना जोडू शकतो. ज्यामध्ये आपल्याला मनुष्यबळाची भरपूर प्रमाणात गरज आहे ते आपण जोडू शकतो. चुकतंय कुठं? फक्त आपण लोकसंख्येचा योग्य रीतीने वापर करून घेत नाहीये. तो जर आपण वापर करून घ्यायला लागलो तर नक्कीच आपल्या देशाची लोकसंख्या हे राष्ट्रीय बळ असं होईल असं मला तरी वाटतं. आता तुम्ही असं म्हणता की राष्ट्रीय बळ होईल, पण लोकसंख्येमुळे असं सगळेच म्हणतात आणि सिद्ध पण आहे की दारिद्र्याला सामोरे जावं लागतं. त्याविषयी तुमचं काय मत? याचं जर आपण उदाहरण घ्यायला गेलं तर आता अमेरिका किंवा रशिया आपल्या देशाबरोबर जास्त जवळपास राहतात, कारण त्यांना माहिती आहे की आपल्या भारताकडे जास्त लोकसंख्या आहे आणि हे एकच कारण आहे की ज्यामुळे ते आपल्या भारताकडे जास्त आकर्षित होत आहेत. हे जर त्यांना माहिती आहे दारिद्र्य पण आहे, बेरोजगारी पण आहे, पण त्यांना हे सुद्धा माहिती आहे की जर लोकांनी
किंवा लोकसंख्येने जर ठरवलं किंवा राष्ट्रीय धोरण जर व्यवस्थित असेल तर हीच लोकसंख्या राष्ट्राची ताकद बनू शकते. ते ठीक आहे, मनुष्यबळ जास्त आहे, बरोबर आहे. पण त्याचा फायदा फक्त त्या दृष्टीने होऊ शकतो ना. पण देशात भरपूर समस्या आहेत, देशातील समस्या पण विचार पण केला हीच पाहिजे. लोकसंख्या जर एकत्र राहिली तर ते समस्या का म्हणून बाजूला होऊ शकते? बरोबर आहे, तुमचं पण बरोबर आहे. तर अशा प्रकारे तुमचं म्हणणं आहे की राष्ट्रीय धोरण लोकसंख्या सिद्ध करतात ते आपल्या राष्ट्रीय विकासात अडथळा निर्माण होत नाही हे आपल्याला बघायला पाहिजे. त्यामुळे पुढच्या मुद्द्याकडे वळूया, ते म्हणजे राजकारण. तर हे तुमचं काय मत आहे राजकारणाविषयी? राजकारण म्हटलं की एक प्रकारे निगेटिव्ह बाजू प्रथम येते. आता राजकारण म्हणजे की सगळे पक्ष नेते आले तर त्याविषयी आपण इथे नाही बोलू शकत. पण आपण जर एखाद्या म्हणजे भारतीय समाजावर त्याचा काय परिणाम होतो हे बघायला गेलं तर आजकाल निवडणुका आता पुढच्या वर्षी येतातच येते 2019 मध्ये. तर यामध्ये बघायला गेलं की स्पर्धा चालते. स्पर्धेमुळे भारतीय समाजाला अनेक सुविधांपासून वंचित राहावं लागतं. राजकीय नेत्यांची स्पर्धा झाली तरी त्यामुळे राजकीय पक्षांकडून किंवा राजकीय नेत्यांकडून समाजाला विविध प्रकारच्या सोयी सुविधा मिळतात किंवा त्या स्पर्धेमुळे तरी समाजाचा विकास होतो. समजा आता याचं उदाहरण जर घ्यायचं झालं, समजा 2 जर नेते उभे राहिले असतील तर एका नेत्याने जर समाजाला रस्ते बांधण्याची सुविधा पुरवली, दुसरा नेता म्हणणार मला पण निवडून यायचं, पण तो जर गटर बांधण्याची सुविधा अवलंबित असतात तर त्या गरीबाची चांगलं झालं, कारण त्याला रस्ते बांधण्याची मिळाली, गटर पण मिळाली. स्पर्धा जरी असेल तर त्याचा चांगला वापर होतो. ठीक आहे, आपण असं म्हणतो की भारतीय समाज हा आधीपासून प्राचीन आणि सुसंस्कृत म्हणजे संस्कृतीला धरून आहे. आता मी टूचं उदाहरण घ्या तुम्ही. मी टू मध्ये नाना पाटेकरांवर एवढे आरोप झाले, पण ते भारतीय समाजाला मान्य होते का? नाही. कारण की आपला समाज हे होतं. पण ह्याला असं स्पष्ट म्हणता येते की राजकारणामुळे याला वाव मिळाला की ह्याचा वाढीव इश्यू झालेला आपल्याला दिसून येतो. हा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की एखादी गोष्ट जर चालू असेल तर राजकारण केल्यामुळे ती गोष्ट लोकांमध्ये कळू लागते. हे जर तुम्हाला असं म्हणायचं असेल तर माझा मुद्दा असा आहे की जर राजकारणामुळे जर ही गोष्ट कळत असेल तर त्याच पद्धतीने त्याच राजकारणामुळे लोक जागरूक होऊन ही मी टू चळवळीमध्ये स्वतः सहभागी होत आहेत. ज्यावेळी अमेरिकेमध्ये हॉलिवूडचा निर्माता याच्यावर टीका झाली आणि त्या ज्या लेडीजनं सध्या नाव आठवत नाही पण ज्या लेडीजनं ती चालू केली त्यामध्ये बाकीच्या लेडीज सहभाग घेऊ लागल्या आणि याचं जर आपण राजकारण केलं तर याचा पॉझिटिव्ह पॉईंट समोर येतोय की सगळ्यांना ती मी टू चळवळ कळाली, सगळे त्यात सहभागी झाले आणि याच्या माध्यमातून सामान्य जनता ही जागरूक झाली. आपण सुद्धा चळवळ निर्माण करू शकतो आणि आपण सुद्धा चळवळीमध्ये सहभागी ठीक आहे, हे भारतीय समस्येवर आधारित आहे की तुम्ही कसं घेता, कोणत्याही राजकारणाला तुम्ही कसं घेता. पण आता लोकशाही, भारतीय समाजामध्ये लोकशाही तर एक असं मानाचा दर्जा आहे. पण लोकशाही पण अशी भ्रष्टाचार येतो, त्यामुळे लोकांचा लोकशाहीवर विश्वास उडत चाललेला आहे. हा पण मुद्दा आपण नजरअंदाज करणं हे नाही. फक्त राजकारणाचं असं होत आहे. राजकारण आपण जर मुद्दा एवढाच की फक्त राजकारण समाजकारणाला करून बाजूला झालेलं आहे. राजकारण हे समाजकारणात आपण सगळी विसरून गेलोय, फक्त एवढं झाले. जर राजकारणामध्ये आपण जागृती केली की राजकारण हे फक्त राजकारण म्हणजे तुम्ही सत्ताधारी आहात असं नाही, तर तुम्ही प्रतिनिधी केलाय आणि हे होईल. पण राजकारण याचा अर्थ असं नाही की राजकारण वाईटच आहे. राजकारणाचा जर सकारात्मक दृष्टिकोन बघायला गेलं तर आपण राजकारण चांगलंही घेऊ शकतो. शेवटी म्हणून आपल्याला हे कळलं पाहिजे की राजकारणाची भावनेला आपण कितपत बळी पडलं पाहिजे आणि त्यातून आपली भावना आपण कशी घालून घेतली पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. तर आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे दहशतवाद. तर ते तुमचं काय मत आहे दहशतवाद? दहशतवाद म्हणायचं तर देशातीलच नव्हे, ती जगातील सर्वात मोठी समस्या आहे आता आताच्या काळातली. दहशतवादामुळे काय झालेलं आहे, दहशतवादामुळे समाजामध्ये स्थिरता नाही, स्थिरताची होती अस्थिरता निर्माण झालेली आहे. दहशतवादाचा शिकायला घ्यायचं म्हटलं तर आपल्या देशात 26 प्रकार झाला होता. त्याच्यानंतर इतर देश जसे की तुर्कस्तान झालं, इराण, इराक या देशांमध्ये भरपूर प्रमाणात दहशतवाद होते. आपल्या महाराष्ट्रात पण जे चंद्रपूर, भंडारा त्या जिल्ह्यांमध्ये पण दहशतीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यावरती पण आपला काहीतरी आपण चर्चा करतोय 1990 नंतरचा भारतीय समाज. जर 1990 नंतरच्या भारतीय समाजात दहशतवादाचा प्रभाव बघायला गेला तर यामध्ये असं दिसून येतं की 1990 नंतर ज्या प्रमाणात दहशतवाद वाढतोय तो त्या दहशतवादाचं प्रमाण हे भारताच्या अंतर्गत पेक्षा आंतरराष्ट्रीय प्रमाणावर होणार. म्हणजे जर उदाहरण घ्यायचं गेलं तर तुर्कस्तानमधील नादिया मुराद म्हणजे जिचं एलजीबी समाजावर इसिस नावाचा दहशतवादी संघटना हल्ला केला. हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं उदाहरण झालं. पण याचा प्रभाव कुठेतरी आपल्या देशावर बघायला गेलं तर प्रभाव पडला. कारण पण त्याचा निगेटिव्ह प्रभाव आपल्या देशावर पडतोच आहे. बरोबर भीती निर्माण झालेल्या देशामध्ये भीती निर्माण झाली. जागरूक दहशतवाद काय आहे? पण आजकाल मुलींना बाहेर निघायला पण भीती वाटते. ज्या मुलीनं द लास्ट गर्ल हे नावाचं पुस्तक प्रकाशित केलं आणि त्याच्यावर अन्याय जगासमोर मांडला त्यामुळे आपण सर्व
आपण एखादी मोठी गोष्ट भयानक असली तरी औषध आपण ती चांगलं असली जेवढं ते चांगल्यासाठी याचा अर्थ दशरथ चांगला आहे असं नाही पण त्याच्या माध्यमातून लोकांना कळू लागलं की आपल्याला सावध राहायचंय आपल्याला देशप्रेम वाढवायचंय आपण एकी ठेवली पाहिजे की दहशतवादा पण कळालं जर तो नसतात तर लोक अशीच राहिले असते आणि त्याला कळालं असते की आपण सुखत आहोत म्हणजे दुःख नावाची गोष्ट त्यांना कळाली असते तर म्हणजे असं सिद्ध होते जरी एखादी गोष्ट भीतीदायक असली तरी त्याची आधी जीव आहे त्या युक्तीप्रमाणे आपण दशरथ नावाच्या भीतीला जसं नाट्य मुलांचे मात केलं तसं आपण त्याला मात करायला ते आपण पुढच्या मुद्द्याकडे वळा म्हणजे खरं तुमचं काय मत आहे? खाजगीकरण ही संकल्पनाच अशी मिळाली की एखादी गोष्ट एखादी संस्था ही शासनाच्या मालकीची नसून ती एखाद्या वैयक्तिक गोष्ट किंवा वैयक्तिक व्यक्ती जेव्हा चालवते वैयक्तिक पातळीवर चालवली जाते तेव्हा ते खाजगीकरण होतं माझं तर स्पष्ट असं म्हणतं की खाजगीकरण जे होतं ते चांगल्यासाठी होते समजा असं काय चांगल्यासाठी होऊ शकतं उदाहरण देऊ शकतो. खाजगीकरणामध्ये आताच उदाहरण घ्या ना तुम्ही पुण्यामधलं एक म्हणजे आताच हे आले पुणे महानगरपालिका म्हणते की पीएमटी ला खाजगीकरण करायचं जेव्हा तुम्ही पीएमटी ला खाजगीकरण करतात तर सरकारचा काय दबाव राहणार आहे आणि खास करून स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न इथे निर्माण होणार असं आहे. जर असेल तर आपण आपल्या मुलींना स्वसंरक्षणासाठी कशासाठी देते मग आपण जे बोलतोय आता परवा मिशन 600 झालं तर कशासाठी करतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाजगीकरणामध्ये मूळ मुद्दा असा येतो की ती वस्तू किंवा ती गोष्ट मालकी ही वैयक्तिक पातळीची असते मग आपण समजा मी उदाहरण देऊ शकते की एखादी कार असते आणि ती जर एसटी बस असेल तर कार आपण किती प्रमाणात चांगली राखतो आणि एसटी बस मध्ये आपण किती त्याची काळजी घेतो म्हणजे जर खाजगीकरण झालं तर ती व्यक्ती प्रत्येकाला निवडीची संधी मिळते हे महत्त्वाचं निवडीच्या संधीबद्दल आपण शिक्षणाचं उदाहरण घेऊ शकतो शिक्षण संस्था तुम्ही म्हणता आजकाल शिक्षण हा सामाजिक घटकच झालेला आहे तो सगळ्यांना आवश्यक आहे तर याबद्दल तुम्ही काय म्हणता की शिक्षण करायचं म्हणजे की आई बाबाला आधी पैशाची बॅग बघावी लागते किती पैसे त्याविषयी तुम्ही काय म्हणता पण शिक्षण संस्था आता आपली महर्षी स्त्री शिक्षण संस्था घ्या ना ही म्हणजे खाजगीकरण जरी असेल तर किती मोठ्या प्रमाणात त्याचा कल्पना वाढलाय किती मुली आता शिक्षण घेण्याच्या संख्येवर त्याची मुलींची संख्या गेली आहे आणि मुलींच्या शिक्षणासाठी आणि यात सरकार राबवतात ते फक्त आपण हे पण नजरअंदाज करू शकत नाही जिथं अण्णांनी एवढं मोठं बिल ओढलं तिथे त्यांना पण विरोध करणारी माणसं झाली सरकार नाही केलं आपला विषय काय चाललाय खाजगीकरण पण तेच ना तुम्ही जर भारतीय समाजाचा विचार केला तर कधी कधी भारतीय समाजाला याचा खूप मोठा तोटा होतो ना तोटा त्याचा खाजगीकरणाचा तोटा काही होणार नाही कारण खाजगीकरण झाल्यामुळे समजा की हे संस्थेचं उदाहरण घ्यायला गेलं तर सरकारी हस्तक्षेप आहे काय अजिबात नाही लोकांच्या वर्गणीतून तर ही संस्था चालली म्हणजे समाजाला कळलं जाते की आपल्या मुलीसाठी कुठे शिक्षण संस्था चालले आणि आपल्या मुलीचा फायदा कुठे आहे तर त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलंय अण्णांनी लावलेल्या बीजामुळं मुली शिक्षण घेत आहेत आणि भारतीय समाजाची प्रगती आपसुकच होते म्हणजे एकंदरीत सगळं लोकांवर अवलंबून आहे असं तुम्हाला म्हणायचं एक ठिकाणी चांगले आहे पण बाकीचे क्षेत्रात पण खाजगीकरण खूप कमी आणि बाजारीकरण जास्त होत आहे ठीक आहे तर आता आपण खाजगीकरण आणि समाज याविषयी जर बोललो तर मला असं म्हणायचं की खाजगीकरणामुळे समाजात जागृती निर्माण होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा विकास होत चालला 1990 नंतर तर हे प्रमाण खूपच वाढत चाललंय जे शिक्षणाचं महत्त्व आहे ते वाढतच चाललंय तर अशा प्रकारे ही चर्चा फक्त आपल्याला तर कन्क्लुजन याचं असं निघतं की आम्ही जो 1990 नंतरचा भारत आणि भारतीय समाज याविषयी बोललो तर महत्त्वाचे मुद्दे आम्ही घेतले होते जागतिकीकरण लोकसंख्या दहशतवाद आणि शेवटचा मुद्दा म्हणजे खाजगीकरण मुद्दा तर यामध्ये आम्हाला असं दाखवून द्यायचं होतं की 1990 नंतर ज्या प्रमाणात काही बदल झाले वाईट झाले त्याच प्रमाणात काही पॉझिटिव्ह सुद्धा बदल झाले आणि हे महत्त्वाचे मुद्दे आम्हाला असं वाटलं की 15 मिनिटाच्या वेळेत जर म्हणायला गेलं तर काहीच पुरणार नाहीये पण 15 मिनिटामध्ये आम्ही जे महत्त्वाचे जास्त इम्पॉर्टंट मुद्दे होते ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आणि यातून असं निष्पन्न होते मला असं वाटतं की 1990 नंतरच्या भारताच्या प्रगतीत कुठेतरी चढउतार असेल पण नक्कीच आपण जर भारतीय समाजाने ठरवले तर 2020 पर्यंत पाहिलेले अब्दुल कलामचं स्वप्न 2020 पर्यंत आपण 25 पर्यंत का होणार आपण जर युवापिढीवर विश्वास ठेवला तर नक्कीच पूर्ण होऊ शकते आणि म्हणून मी या निमित्तानं समाज आवाहन करेन की या 5 मुद्द्यांना लक्ष देऊन कमीत कमी आपण स्वतः